वजन वाढतंय त्याचं कारण इमोशनल इटिंग देखील असू शकतं. मूड खराब झाला, स्ट्रेस आला म्हणून चॉकलेट खाल्लं, बिस्किट खाल्लं, याचा अर्थ तुमचं वजन तुमचं माइंड कंट्रोल करते. तर इमोशनल इटिंग म्हणजे हंग्री नसताना, म्हणजे भूक नसताना खाणे. म्हणजे सेलिब्रेशन आहे, स्ट्रेस आलेला आहे, मूड खराब झाला आहे, काही कुठलंही एक्स्ट्रीम इमोशन असलं आपण खाण्याकडे वळतो. त्याच्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे. फिलिंग्स लिहा, बोलून दाखवा, नंतर तुमच्या जवळच्या माणसांशी बोला. तुमचा मूड फिक्स करण्याचा प्रयत्न करा. मूड फिक्स करण्यासाठी तुम्ही खाण्याचा आधार घेऊ नका. बेसिकली ज्यांचं मेंटल रेझिलियन्स चांगलं आहे, ज्यांचं इमोशनल कोपिंग चांगलं आहे, स्वतःचे इमोशन्स खूप चांगले समजतात जी लोकं, त्या लोकांचा वेट लॉस सस्टेनेबल दिसून येतो. त्यामुळे तुमचा मूड तुम्ही फिक्स करायला जेवणाचा आधार घेऊ नका. तुमचं वजन फक्त तुमचं शरीराचं नाही, तर तुमच्या मनाचा देखील आरसा आहे. त्यामुळे तुमचं वजन, तुमचं बॉडी सगळं फिक्स करण्यासाठी तुमचं माइंड रिसेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही इमोशनल इटिंग करतायत का ते ऑब्झर्व करा आणि तुम्ही इमोशनल इटिंग करत असाल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये येस लिहून पाठवा आणि अशाच वेट लॉसच्या टिप्ससाठी जस्ट फॉर हार्ट्स चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद.